हाय हॅलो नमस्कार. मी आकांक्षा आणि माझ्या आकांक्षा टेक या मराठी चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत करते परत एकदा. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबबद्दल थोडीशी माहिती सांगितलेली आहे आणि काल मी असं बोलले होते की व्हिडिओ शूट कसा करायचा, अपलोड कसा करायचा ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपण व्हिडिओ शूट कसा करायचा, कुठल्या रेशोने शूट करायचा आणि अपलोड कसा करायचा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अजून वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला लॉंग व्हिडिओ शूट करायचा असला तर आपल्याला मोबाईल असा आडवा पकडायचा आहे. हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात, माझी व्हिडिओ जी बघत आहात तुम्ही, तो मी असा आडवा करूनच शूट केलेला आहे. आणि लॉंग व्हिडिओच्या म्हणजे आपण जेव्हा पण लॉंग व्हिडिओ शूट करतो तेव्हा असा आडवाच ठेवायचा जेणेकरून आपल्याला एडिट करणं पण सोपं जाईल आणि व्ह्यूअर्सला पण बघायला थोडं छान वाटेल. आणि जेव्हा आपण शॉर्ट शूट करतो त्यावेळेस आपल्याला हा असा असा उभा मोबाईल पकडून शूट करायचा आहे. स्टँड दाखवते मी. हा स्टँड 150 ते 200 रुपयाला मिळून जाईल आरामात कुठल्याही मार्केटमध्ये किंवा मेशोवरती, फ्लिपकार्टवरती पण मिळून जाईल. तर हा स्टँड घेऊन त्याच्यामध्ये मोबाईल आपल्याला फिक्स करायचा आहे. आता माझ्याकडे तो स्टँड नाही आहे. स्टँड घेतला तर त्यामध्ये असा मोबाईल असा आडवा फिक्स करायचा आहे. आणि जर तुम्हाला ब्लॉक करायचा आहे म्हणजे शूट करायचा आहे, आता की मला माझा फेस दाखवायचा आणि ब्लॉक करते आहे, तर आपल्याला असं पकडायचं आहे आणि आपल्याला असा शूट करायचा आहे. असा पकडून शूट करायचा. आता जो मी मोबाईल ठेवलेला आहे तो मी एका पुस्तकांच्या वरती असं काहीतरी ॲडजस्टमेंट करून मी माझा असा मोबाईल ठेवलेला आहे. तर तुम्ही तसं देखील करू शकता किंवा तुम्ही स्टँड देखील घेऊ शकता, तुम्हाला जे पण व्यवस्थित वाटेल ते. आणि शॉर्टसाठी पण मी स्केलवरती असा ठेवते, म्हणजे पुस्तकांवरती पुस्तकं ठेवते, त्यावरती एक लाकडाची अशी मोठी स्केल ठेवते आणि त्या स्केलवरती अजून एक मोठं पुस्तक ठेवते जेणेकरून ती स्केल माझ्या मोबाईलच्या वजनाने खाली नाही जाणार आणि त्यावरती मी असा मोबाईल ठेवते. तुम्हाला जर इतकी मेहनत करायची नसेल तर तुम्ही एक सिम्पली स्टँड घेऊ शकता 150-200 रुपयाला सुरुवात करताना, आणि त्यानंतर तुम्ही तुमचं चॅनल समोर ग्रो करू शकता. फक्त एका स्टँडमुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. तुम्हाला ना कुठले पुस्तक ठेवायची गरज पडणार आहे, ना सेलोटेप यूज करायची गरज पडणार आहे. आता मी तुम्हाला सगळं सांगितलं की व्हिडिओ शूट कसा करायचा, ठीक आहे. तर आपला व्हिडिओ शूट करून झाला आहे, तर आता आपण त्याला एडिट कसं करायचं, कोणत्या ॲपवरनं एडिट करायचं याबद्दल बोलूया. तर मी पर्सनली जे ॲप यूज करते ते इनशॉट ॲप आहे. याआधी मी कॅपकट यूज करायचे. कॅपकट खूप छान ॲप आहे, पण त्यावरती लोडिंग खूप होतं आणि मोबाईलमध्ये मला वाटतं की ते थोडं स्लो चालतं. म्हणजे बिगिनर फ्रेंडली ॲप आहे, ज्याच्यावरनं तुम्हाला इतकी फारशी मेहनत लागत नाही आणि सगळ्यांना समजतं. ज्यांनी नवीन नवीन सुरुवात केली एडिटिंगसाठी त्यांनासुद्धा समजेल आणि जे प्रो लेवलचे आहेत ते पण करतात. आणि मला हे आवर्जून सांगायचं आहे की ही जे एडिटिंग ॲप आहे ती फ्री आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठलेही पैसे भरायची गरज नाही आहे. तर चला आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि माझा जो कोणता जुना व्हिडिओ असेल तो कसा एडिट करायचा हे मी तुम्हाला दाखवते. आणि त्यावरनं तुम्हीसुद्धा कसे कसे एडिट करायचे आपले व्हिडिओज हे तुम्ही माझ्या ह्याच्यावरनं बघून करू शकता. आणि जर काही अडचण आली तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथे आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर वरती खाली सर्च बारमध्ये जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला इनशॉट असं लिहायचं आहे, INSHOT इनशॉट. इथे आलं आहे एडिटर ॲप म्हणून, त्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर हे जे व्हिडिओ एडिटर मेकिंग ॲप आहे हे आपल्याला इन्स्टॉल करायचं. माझ्या ह्याच्यात ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे मला इन्स्टॉल करायची गरज नाही आहे, पण तुमच्या ह्याच्यात नसेल तर आधी इन्स्टॉल करा. ओपन करून दाखवते. ओपन केलं आहे. आता आपण व्हिडिओमध्ये जाऊ. आपल्याला व्हिडिओ करायचा आहे म्हणून व्हिडिओमध्ये जाऊ, ठीक आहे. आणि त्यानंतर ह्या प्लसच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथनं आपला जो कोणता व्हिडिओ आहे जो आपल्याला एडिट करायचा आहे तो आपण घ्यायचा. आता मी इथे व्हिडिओ ऑलरेडी कोणते शूट करून ठेवलेला आहे, तर हा मी माझा व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे. तर इथे आता आपल्याला जर कुठला भाग आपल्याला काढायचा आहे इतका, तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओचा तर आपल्याला काय करायचं आहे, स्प्लिट इथे ऑप्शन दिसतं, इथे स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे आणि कुठून कुठपर्यंत तुम्हाला भाग कट करायचा आहे हा इथे असा कट करून परत डिलीट करून टाकायचा, म्हणजे तितका भाग कट झालेला आहे. आजचा व्हिडिओचा टॉपिक ठीक आहे, इतकं समजलं. आणि त्यानंतर आपल्याला जर इथे यासोबत जर आपल्याला कुठला टेक्स्ट ॲड करायचा आहे तर आपण इथे टेक्स्ट ॲड करू शकतो. जसं इथे टेक्स्टवर जाऊन यूट्यूब व्हिडिओ असं, इथनं आपण कलर चेंज करू शकतो. आपल्याला जो कुठला कलर हवा इथनं आपण त्याचा स्टाईल चेंज करू शकतो. असं लिहून झालेलं. आता मी हे जे सिलेक्ट केलं आणि याला आपण आपल्यानुसार ॲडजस्ट करायचं, कमी जास्त, आणि सिलेक्ट करायचं, ठीक आहे. आणि आता इथे बॅकग्राऊंडमध्ये खूप जास्त असा कचरा दिसतो आहे, म्हणजे व्यवस्थित नाही दिसतं आहे. तर आपल्याला जर हे कट करायचं आहे, क्रॉप करायचं आहे, तर आपल्याला ह्या व्हिडिओवरती इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर असं दोन्ही बोटांनी असं झूम करायचं आहे त्याला, मग हे झूम होतं.
आता झूम झालं तर आता बॅकग्राऊंड थोडं व्यवस्थित दिसते. ठीक आहे. आणि याच्यात जर आपल्याला म्युझिक ॲड करायचा असला आपल्या सिस्टममधून, इथनं म्युझिक ॲड होतं. जर व्हॉइस ओव्हर करायचं आहे तुम्हाला तर इथनं रेकॉर्डचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे जाऊन तुम्ही रेकॉर्ड करू शकता. 3, 2, 1 असं काउंट होतं आणि त्यानंतर इथे आपला व्हॉइस रेकॉर्ड होतो. ठीक आहे. हा रेकॉर्ड झालेला आहे. आणि याच्यानंतर जर आपल्याला फिल्टर लावायचं असेल कुठलं, तर इथनं आपण फिल्टर घेऊ शकतो. आणि इथे मध्ये जसा टेक्स्ट ॲड केला, जसा जर आपल्याला कोणता फोटो ॲड करायचा आहे तर आपण इथे जायचं आणि ते फोटोवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर हा फोटो मला जर ॲड करायचा आहे तर मी एडिट करेल, छोटा करेल आणि इथे लावून टाकेल, म्हणजे मला व्यवस्थित दिसेल. व्हॉईस जर व्यवस्थित नाही आहे किंवा असा कुठला बॅकग्राऊंडचा आवाज येतो आहे तर इथे मी हा व्हिडिओ पूर्ण 0 करून टाकेल, म्हणजे ह्या व्हिडिओला आवाजच नसणार आहे. आपण परत व्हॉईसवर देऊन किंवा म्युझिक ठेवून आपण हा व्हॉईस रिकवर करू शकतो. इथे स्पीडचं ऑप्शन आहे. स्पीडला पण आपण कमी जास्त, आता बघा इथे स्पीड वाढवलेला आहे तर माझा त्यानंतर इथे अपलोडमध्ये झाला आहे. आपल्या हाताने चुकी झाली आहे, आपल्याला असं वाटतं की जे आपण केलं ते बरोबर नाही केलं, तर इथे अंडोचं ऑप्शन येतं. याला असं केलं की हे बघा स्पीड व्यवस्थित जसाच्या तसा झालेला आहे. आपण इथे ॲनिमेशन यूज करू शकतो. जसं हे बघा भरपूर प्रकारचे असे ॲनिमेशन आहे जे आपण व्हिडिओमध्ये वापरू शकतो, ज्याने व्हिडिओचा लुक थोडा चेंज होईल. हे बघा आता व्हिडिओचा टॉपिक आहे. आणि त्यानंतर आता इकडे बरेच असे ऑप्शन आहे. त्यानंतर इथे की आपण क्रॉप करू शकतो, कटआउट करू शकतो, भरपूर असे ऑप्शन आहेत. तर मी आता सध्या आपल्याला जितके लागतील तितके सांगितलेले आहे. हा स्प्लिट खूप महत्त्वाचा आहे. बस हा स्प्लिट आणि टेक्स्ट आणि ते फोटो कसा ॲड करायचा इतकं आपल्याला आलं पाहिजे. आपण यावरूनच आपला यूट्यूब व्हिडिओ जो आहे तो आपण सेव्ह करू शकतो. तर सेव्ह करायसाठी काय करायचं, इथे एक्सपोर्टमध्ये क्लिक करायचं. एक्सपोर्टमध्ये क्लिक केलं, हे बघा आपला व्हिडिओ आता कन्वर्ट होतो आहे आणि 100% जेव्हा कन्वर्ट होईल तेव्हा हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये आपोआप येईल. व्हिडिओ कसा एडिट करायचा हे सुद्धा माझं सांगून झालेलं आहे. आणि यानंतर आता आपण बघणार आहोत की आपण व्हिडिओला म्हणजे सेव्ह केल्यानंतर आपण त्याला अपलोड कसं करायचं, यूट्यूबवरती अपलोड कसं करायचं. आपलं चॅनल ऑलरेडी क्रिएटेड आहे आणि त्यानंतर आपण अपलोड कसं करणार आहोत ते बघूया. त्यासाठी पण आपण परत एकदा मोबाईलच्या स्क्रीनवर जाणार आहोत आणि मी कसं अपलोड करते ते टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही पण तसं करून अपलोड करू शकता. तर आपण परत एकदा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला आपलं यूट्यूब ओपन करायचं आहे. हे बघा हे माझं यूट्यूब चॅनल मी ओपन केलेलं. त्यानंतर इथे प्लसचं जे ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आणि इथनं आपल्याला शॉर्ट्स अपलोड व्हिडिओ करायचा आहे. जर आपल्याला लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि शॉर्ट्स अपलोड करायचं, शॉर्टवरती करायचा. त्यानंतर आता जो हा 1 मिनटं म्हणजे 2 मिनटाचा हा जो व्हिडिओ आहे तो मी आता अपलोड करणार आहे. इथे सांगायचंच राहिलेलं की हे जे इनशॉर्टवालं हे जे वॉटरमार्क आहे ना इथे, तर हे आपल्याला रिमूव्हसुद्धा करता येते इनशॉर्ट ॲपवरनंच. इथे फक्त एक क्रॉसचं ऑप्शन असतं, ते आपल्याला इथे क्रॉसचं ऑप्शन म्हणजे क्लिक करायचं आहे त्यावरती इनशॉर्ट ॲपवरतीच आणि एक ॲडव्हर्टाईज येईल आणि ती ॲडव्हर्टाईज संपली की हे जे वॉटरमार्क आहे हे कम्प्लिटली रिमूव्ह होऊन जाणार. ठीक आहे. याला अपलोड कसं करायचं ते बघूया परत. तर हे जे आपण आधी व्हिडिओ सिलेक्ट केला त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केलं की इथे आपल्याला टायटल टाकायचं आहे. टायटलमध्ये आता काय टाकणार आहे की मी इथे बिझनेसबद्दल माहिती सांगणार आहे, असं काहीतरी हा विषय आहे. तर इथे मी टॉपिक टाकते, चला तर जाणून घेऊया एका ट्रेंडिंग बिझनेसबद्दल. तर मी इथे हा एक टायटल टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे शॉर्ट्स म्हणजे हॅशटॅग्स वापरायचे आहे. हॅशटॅग्सवरती आपण टाकणार आहोत व्हायरल, हे इंग्लिशमध्ये टाकायचे, व्हायरल व्हिडिओ, व्हायरल ऑनलाईन बिझनेस, असे भरपूरसे आपण हॅशटॅग्स टाकू शकतो. आणि आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे नेमका जर आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं असलं तर इथे आपण डिस्क्रिप्शन लिहू शकतो मोठ्या, म्हणजे इथे भरपूर स्पेस असतं. तर इथे नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट करून हा व्हिडिओ मुलांसाठी आहे, लहान मुलांसाठी आहे किंवा नाही आहे हे सिलेक्ट करायचं. तर आपला व्हिडिओ हा लहान मुलांसाठी नाही आहे ते आपण हे करू, नो इट्स नॉट मेड फॉर किड, आणि त्यानंतर आपण अपलोड करूया. तर इथे माझा व्हिडिओ अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा हा पूर्ण अपलोड होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड होऊन जाणार. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली संपूर्ण माहिती समजली असेल. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.